भायंदर पश्चिम में सेकेंडरी स्कूल के करीब मौजूद धोखादायक आद लक्ष्मी इमारत को तोड़े जाने का काम शुरू था। इसी दौरान तोड़े जा रहे इमारत का एक बड़ा हिस्सा इमारत के बगल में मौजूद 4 घरों पर गिर गया। इमारत का मलबा गिरने की वजह से 4 घरों को काफी नुकसान हुआ है। जिस वक्त इमारत का मलबा घरों पर गिरा उस वक्त घर पर कोई मौजूद नहीं था, जिसकी वजह से एक बड़ा हादसा टल गया। जिन घरों पर इमारत का मलबा गिरा है, उनकी माने तो जिस तरह से इमारत को बिना किसी सुरक्षा के तोड़ा जा रहा था, उसे देखते हुए उन्हें पहले से ये लग रहा था कि कहीं तोड़ी जा रही इमारत उनके घरों पर ना गिर जाए, इसलिए सभी लोग डर के मारे अपने घरों को छोड़कर घर के बाहर निकल गए थे। मला सांगायला पाहिजे होतं ना, हे सामान काढून घ्या, आम्हाला सांगितलं ना, बोलते तेवढं नाही येणार असं सांगितलं। मग आता सर्व एवढं नुकसान झालं ते कोण भरून देणार आहेत? आता सर्व आमचं ते जेवढं आहे तेवढं द्यायला लागेल, सर्व भरायला लागेल। किती घरं 3 तुटले आहेत घरं, आणि सांगायला पाहिजे होतं ना सामान बाहेर काढून घ्या, सामान बाहेर करायला नाही सांगितलं। 4 घर तुटले, मग कोणाला लागलं नाही, पण आता तेवढं नुकसान झालं ना ते आम्हाला भरून पाहिजे। हा जेवढं आहे तेवढं तोडायला सांगितलं तर 2 माले तुम्ही वरतून तोडा, नंतर हिच्यानी तुम्ही हे करा, तर ते ऐकत नाही, बोलते एवढा लवकर ते लोकांनी खालून मध्ये एवढा पैसे वाचवायचे होते हे लोकला, म्हणून पटापट हे लोकांनी काम असं करून घेतलं सगळं। टोटल किती घराचं नुकसान झालं? 4 घराचं नुकसान झालंय आणि सगळं सामान बी सगळं त्याच्यातच आहे। याच्या पहिले बी बंद केला होता काम, सगळे कॉन्ट्रॅक्टर सगळे पळालेले आहे, आता ते आहेत नाही ते कोण बी। पहिला ते लोक ज्या टायमाला हे करायचे सेफ्टी बी नाही काय ठेवलेली, सेफ्टी कायच नव्हती, असं पहिला बी मोठा पत्थर पडलेला होता, त्या दिवशी बी त्या लोकांना सांगितलेला होता। त्या टायमाला तो एक जण होता, जास्त नाटक जास्त करत होता, जास्त रुबाबनी गोष्ट करत होता, आणि तो आता कुठे आहे तर माहिती नाही, आता सगळे ते पळालेले आहे।